नमस्कार, मी श्रुती राहुल. 36 जिल्हे 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 घडामोडी पाहूया वेगवान. पालघरच्या मनोरमध्ये तणावाचं वातावरण. मनोरचे सरपंच आणि उपसरपंच यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद. ग्रामपंचायत हद्दीतील बिअर शॉप सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याच्या रागातून ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण. अमरावतीत भाजप आमदार राजेश वानखेडेंविरोधात महसूल कर्मचारी आक्रमक. तहसीलदारांविरोधात वानखेडे यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप. महसूल कर्मचाऱ्यांचं आजपासून कामबंद आंदोलन. नागपूरच्या संविधान चौकात मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजनेच्या विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा. प्रशिक्षण झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी रोजगार द्यावा, विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. आमदार हिरामण खोसकर यांची मुंडेगावच्या सेंट्रल किचनला भेट. आदिवासी विभागाच्या कारभारावर आमदार संतापले. मंत्रालयात बैठक घेऊन निलंबनाची कारवाई करणार असल्याची हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया. नाशिकमधील 44 आश्रमशाळांमध्ये पोषण आहाराचा फज्जा. विद्यार्थ्यांसाठी सडका भाजीपाला, किडलेलं कडधान्य, कच्च्या पोळ्या दिल्या जात असल्याचा प्रकार समोर. पालघर जिल्ह्यातील 700 पेक्षा जास्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांची पीक विमा नुकसान भरपाई प्रलंबित. 15 दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन करणार, शेतकऱ्यांचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू. नाफेड केंद्रावर 22,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्री. आतापर्यंत 4,72,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी. पुण्याच्या पवनमावळमध्ये बिजली फुल पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड. फुलांना बाजारात चांगला भाव. नागपूरच्या एपीएमसी मार्केटमध्ये तुरीच्या दरात 3,000 रुपयांची घसरण. तुरीचे दर कोसळल्यानं शेतकरी संकटात. गोंदियामधील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसान भरपाईची प्रतीक्षा. केवायसी अभावी नुकसान भरपाईची रक्कम थांबली. बँक खातं पोर्टलवर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू. जळगावच्या महिंदळेमध्ये मका, ज्वारी, हरभरा, गहू पिकांची पेरणी. वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगराईचा परिणाम. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आढळल्यानं खळबळ. सर्कल 2 मधील बॅरॅक क्रमांक 8 जवळ जमिनीत मोबाईल सापडला. तुरुंगाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गर्लफ्रेंडला आयफोन घेऊन देण्यासाठी घरफोडी करणाऱ्या 2 अल्पवयीन भावांना पोलिसांकडून अटक. दोघांकडून 1,47,000चा मुद्देमाल जप्त. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. प्रस्तावित वाढवण बंदरासाठी आवश्यक असलेल्या जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानगी 31 मार्चपर्यंत पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जीएसटी पथकाचा छापा. बिल्डिंग व्यावसायिकाच्या आस्थापनेसह घरावर छापेमारी. कर चुकवल्याच्या संशयावरून जीएसटी पथकाची कारवाई. पुण्यातील भीमा नदीत अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई. 6 बोटींसह 50 लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल नष्ट. तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई. अहिल्यानगरच्या कोल्हार गावात लोणी संगमनेर मार्गाची दुरवस्था. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता. बुलढाण्यातील केस गळतीची लागण. 11 गावांमध्ये पोहोचली. रुग्णांची संख्या 100 वर पोहोचली. आरोग्य पथक गावात ठाण मांडून रुग्णांची भेट घेऊन विचारपूस. बुलढाण्याच्या बोंड गावात एकाच कुटुंबातील 5 जणांना टक्कल पडलं. इलामे कुटुंबातील महिलांसह लहान मुलांमध्ये केस गळतीचा गंभीर प्रश्न. प्रशासनाकडे वापरण्यायोग्य पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. शिक्षकांच्या स्थलांतरामुळे गडचिरोलीत शिक्षणाचे 3-13. 220 शिक्षकांच्या स्थलांतरानंतर जिल्ह्यात अद्यापही शिक्षकांची पदं रिक्त. पालकांमध्ये चिंतेचं वातावरण. एसटी महामंडळाची सेवा. जुन्या बसमुळे त्रासदायक. प्रवासात बस बंद पडण्याचे प्रकार वाढले. पुणे सातारा महामार्गावर प्रवाशांचे हाल. एसटी महामंडळ याकडे लक्ष देणार आहे का, प्रवाशांचा सवाल. भिवंडीतील एसटी बस आगाराची इमारत धोकादायक अवस्थेत. असुविधांमुळे प्रवासी वर्ग त्रस्त. प्रशासनाकडे दखल देण्याची मागणी. रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी निधी न मिळाल्यानं मोठी गैरसोय. गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील प्रकार. रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी. एचएमपीव्हीच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. या रोगाची लक्षणं सामान्य. रुग्णांनी अफवांना बळी पडू नये, घाबरू नये. जिल्हा प्रशासनाचं आवाहन. एचएमपीव्हीच्या तपासणीसाठी किट नागपुरातील रुग्णालयांमध्ये पोहोचल्याची माहिती. नागपुरात एचएमपीव्हीचे 5 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एम्समध्ये पाठवले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पट्टेरी वाघाचा संचार. विद्यापीठात संध्याकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत नो एंट्री. संक्रांतीच्या निमित्तानं पंढरपुरात चुडा तयार करण्याच्या कामाला वेग. पंढरपुरातील चुडा मुंबई, पुणे, गुजरात आणि राजस्थानात जातो. कारखानदारांमध्ये चुडा निर्मितीसाठी मोठी लगबग.
गोंदियामध्ये रेल्वे प्रशासनाकडून मॉक ड्रिल. रेल्वे अपघात झाल्यास कशी मदत करता येईल यावर मॉक ड्रिल. पुण्यात तुरुंगातून सुटल्यानंतर रॅली काढलेल्या गुंडाची धिंड. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. मोक्कातील आरोपी गणेश कसबेसह 9 जणांची धिंड. बनावट सोन्याचे नाणे कमी किमतीत देण्याचा आमिष दाखवत कर्नाटकमधील व्यापाऱ्यांची लूट. लुटणाऱ्या टोळीला परभणी पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. भुसावळमध्ये गोळीबार झाल्याची घटना. 3 राऊंड फायर झाल्याची माहिती. गोळीबारात एकाचा मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. जुन्या वादातून गोळीबार झाल्याची सूत्रांची माहिती.